तर जय शिवराय मंडळी, स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत घनगड साठी ट्रेकिंग करण्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता आपल्या मागे, तर इथं आपल्याला जायचं आहे घनगडावरती। तर आपण आता ट्रेकिंगला सुरुवात करतोय। तर आत्ता सकाळचे वाजले आहेत 8:28 झालेत आणि आपण आता करतोय ट्रेकिंगला सुरुवात। तर चला ट्रेकला सुरुवात करूया। चला स्टार्ट करूया ट्रेकला। तुम्हाला इथपर्यंत कसं यायचं ते मी तुम्हाला आता सांगतो। तुम्हाला पुणे मुंबई महामार्गावरून लोणावळ्यातून यायचं आहे एकोले गावापर्यंत। तिथून पुढे आपला एकोले गावातून हे आपलं एक बेस विलेज असणार आहे ट्रेकसाठी। तिथून आपला ट्रेक सुरू होतो। इथे तुम्ही गाड्या वगैरे पार्किंग करू शकता खाली आणि या गेटमधून तुम्हाला आतमध्ये यायचं आहे आणि ट्रेकला सुरुवात करायची आहे। तर चला आपण आता ट्रेकला सुरुवात करू। ट्रेक एवढा मोठा नाही, छोटाच आहे। बिगिनर तसासाठी हा ट्रेक खूप सोपा आहे। ट्रेकला सुरुवात करूयात आपण। इथं आल्यावर तुम्हाला एक रस्ता इकडे जाताना दिसेल आणि एक रस्ता सरळ जातो। त्या रस्त्याने आपल्याला सरळ वरती जायचंय। तर चला पाहू शकता। तर तुम्ही घनगडाकडे जात असताना प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिशा दर्शवण्यासाठी काही असे घनगड प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी असे दुर्ग घनगडाकडे असे जाण्यासाठी एरो बाण करून असे बोर्ड लावलेले आहेत। तुम्ही त्यामुळे रस्ता भटकू शकत नाही। चला कंटिन्यू करूया पुढे ट्रेकला। तर तुम्ही ट्रेक करता करता अशा एका ठिकाणी येऊन पोहोचता की या ठिकाणी एक आहे घनेश्वर महादेव मंदिर। तर चला आपण या ठिकाणी पाहूयात। एक मंदिर आहे छोटंसं। तर आपण महादेवाचं दर्शन घेऊयात आणि मग ट्रेकला सुरुवात करूयात। मला इथे एक महादेवाचं मंदिर लागेल, घनेश्वर महादेव मंदिर। आणि या ठिकाणीच महादेवाच्या मंदिराच्या बाजूला काही विरगळी ठेवलेल्या आहेत, म्हणजे जे विरुद्ध असतात त्यांच्या मरण पावलेत त्यांच्याबद्दल माहिती सांगणारे ह्या विरगळी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। तुम्हाला जर विरगळीबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी वाचू शकता। व्हिडिओ पॉज करून पाहू शकता। तर आताच महादेवाचं दर्शन घेऊन आपण आपल्या पुढच्या ट्रेकला सुरुवात करतोय। तर या ठिकाणी आपण पुढचा ट्रेक सुरू करूयात। तर चला। तर आपण घनेश्वर महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे आल्यानंतर आपल्याला अजून या ठिकाणी एक मंदिर लागतं या ठिकाणी। आणि या ठिकाणी पण काहीतरी आहे, आपण ते पाहूयात काय आहे ते। या ठिकाणी पण एक मंदिर दिसते, पण या ठिकाणी सुद्धा एक मंदिर आहे आणि या ठिकाणी एक मंदिर आहे। तर चला आपण आता पुढच्या ट्रेकला सुरुवात करूयात। या ठिकाणी असे दिशादर्शक दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही रस्ता भटकायचा काही विषयच येत नाही। हळूहळू ट्रेकला सुरुवात करतोय पुढे। त्यानंतर आपल्याला पुढे आल्यानंतर अजून एक मंदिर लागते। हे आहे गारजाई देवीचं मंदिर आहे या ठिकाणी। आणि या बाजूला दीपमाळी आहेत उभे। चला तर मी तुम्हाला मंदिर दाखवतो आतमध्ये जाऊन। इथं लिहिलेलं आहे गारजाई मंदिर। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मंदिर।
हे आहे गारजाई देवीचं मंदिर. या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे, त्याच्यावरती सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. तुम्हाला झूम करून दाखवतो. आणि आता मी पुढच्या ट्रेकला सुरुवात करतोय, कारण नंतर ऊन खूप होईल. त्यामुळे आपल्याला जेवढा पटकन वरती जाता येईल तेवढा आपण प्रयत्न करू वरती जाण्याचा लवकरात लवकर. आता दगडी पायऱ्याला सुरुवात झाली. चला तर दगडी पायऱ्यांतून तुम्ही वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2 रस्ते दिसतात. एक जातो या साईडला मारखिंडीकडे आणि दुसरा रस्ता जातो या साईडला. तर आपण आधी या साईडला जाऊ. इथे जास्त असं पायऱ्या वगैरे नाही, त्यामुळे थोडं जपून तुम्ही ट्रेक करा. स्वतःची काळजी घ्या. ट्रेक करत करत आपण आता सध्या पोहोचलोय पहिल्या बुरुंजाजवळ. तर बुरुंजाची अवस्था थोडी बुरुंजाचे काही दगड पडलेले आहेत, तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. या ठिकाणी बोर्ड पण लावले, तटबंदी व बुरुजावर चढू नये, दगड निखळण्याची शक्यता आहे. कोणी तटबंदीवरती चढू नका ह्या, आणि बुरुंजावरती पण चढू नये, कारण काही दगड पडायला लागलेले आहेत. तुम्हालाही लागेल आणि बुरुंजाचं सुद्धा नुकसान होईल. त्यामुळे बुरुंजावर चढण्याचा प्रयत्न करू नका आणि तटबंदीवरती पण ह्या चढू नका. उघड ढासळण्याची शक्यता आहे. तर आता आपण पहिल्या बुरुजापर्यंत पोहोचलोय. आता आपल्याला इथून वरती जायचंय. या ठिकाणी एक लोखंडी शिडी आहे, आपल्याला तिथून वरती चढायचंय. त्यानंतर आपल्याला तिथे तिथे जायचंय. त्या पाण्याच्या टाकी आहे तिथे एक, तिथे दुसरा बुरुंज आहे. आणि तसंच आपल्याला वरच्या 3ऱ्या बुरुंजापर्यंत जाऊन मग आपण वरच्या सरफेसवर पोहोचतो आपण गडाच्या. तर चला आपण या बुरुंजातून प्रवेश करून आपण वरती जाऊयात. चला तर आपण या ठिकाणी ह्या बुरुंजातून वरती आलोय. आणि आपण या ठिकाणाहून वरती आल्यानंतर आपल्याला असं काही नजारा बघायला मिळतो. या ठिकाणी केव्ज आहेत काही, तर या बंद केलेल्या आहेत. एक केव तर बंद आहे. दुसऱ्या केवमध्ये पण काही पाहण्यासारखं काही नाही. ही पण पूर्ण मोकळी आहे. हा कातळकडा वरून हा अर्धा भाग इथून निष्ठून खाली पडलेला आहे. त्यामुळे हा थोडा शेप तयार झालेला आहे, असा ट्रायंगल सारखा हा शेप तयार झालाय. तर चला आपण पाहूयात तिथे जाऊन. आपण आता त्या कातळकड्यापाशी येऊन पोहोचलेलो आहोत. चला तर कातळकड्यातून आपण पुढे जाऊया. या ठिकाणी वार भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे आवाज व्यवस्थित येणार नाही. तर आपण आताच कातळकड्यातून पुढे आलेलो आहोत. इथे आहे वाघजाई मंदिर. वरती तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आहे वाघजाई मंदिर. आणि हा तो कातळकडा आहे, तो वरतून निष्ठून पडलेला आहे खाली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तुम्हाला मी आता वाघजाईचं मंदिर दाखवत आहे. त्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग नाही, एवढा चांगला रस्ता, पायऱ्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी आहे केव मध्ये हे एक मंदिर आहे, वाघजाई मंदिर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आणि हा तो कातळकडा आहे. खाली तुम्ही पाहू शकता हे आहे घनदाट असं जंगल. आणि हे आहे एकोले व्हिलेज. वाघजाई मंदिर इथे आहे. आणि आपण वाघजाई मंदिरापासून थोडं पुढे कड्याच्या कड्याकड्याने आपण पुढे येतोय. पुढे काय आहे आपल्याला ते पाहायचं आहे. थोडा रिस्की पॅच आहे हा, त्यामुळे जास्त कोणी प्रयत्न करू नका इथे येण्याचा, कारण खाली दरी आहे डायरेक्टली ते पाहू शकता. या ठिकाणी काही रोप लावलेले होते, पण आता त्यांचे तुटलेले आहेत ते सध्या, त्यामुळं ते सुव्यवस्थित नाही आहेत सध्या. या ठिकाणी आपण पुढे जाऊन पाहूयात नेमकं काय आहे पुढे. तर या ठिकाणी पण हुक लावलेली, या ठिकाणी हुक लावून एक दोर बांधलेला आहे.
आपण पाहूयात नेमकं वरती काय आहे ते. आधी तुम्ही दोर खेचून पहा, कारण दोर तुटण्याची पण शक्यता असू शकते. या ठिकाणी चढण्यासाठी थोडा रिस्की पाहिजे, खूप रिस्की आहे या ठिकाणाहून चढण्यासाठी. तर मी या ठिकाणाहून आत्ताच वरती चढून आलेलो आहे. तुम्ही खाली पाहू शकता, डायरेक्टली इथं कडा आहे आणि या काही हुक्स आहेत तिथे. उत्तम व्यवस्थित आहे, अजून तरी हलत वगैरे नाही. तिथून पुढं आल्यानंतर आपण काय आहे आपल्याला ते पाहायचं पुढं. या ठिकाणी खूप सरकत आहे, निसरडी वाट आहे इथून. या ठिकाणी पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याचा टाक आहे. आपण आता इथे येऊनच बस करू. आपण आता इथूनच मागे जाऊ, कारण पुढे जाण्यास योग्य वाट नाहीये. तर आपण आता वरती जाऊयात गडावर. इथून जाण्यासारखा मार्ग नाही, जास्त रिस्क घेण्यात पण काही अर्थ नाही. त्यामुळे आपण आता इथूनच मागे जाणार आहोत. इथे एक पाण्याचं टाक फक्त आपण पाहिलेलं आहे. आपण आता इथून मागे जाणार आहोत. आपण आपल्या घनगडाच्या वरती जाणार आहोत. तर चला, जास्त वारा असल्यामुळे आपल्याला इथे थोडं व्यवस्थित ट्रेक करायचं सांभाळून. आत्ताच त्या कातळकडा ते तुटून खाली पडलेला आहे. त्या ठिकाणाहून आता आपणच पुढे आलेलो आहे. तर आता पुढे आल्यानंतर इथे एक लोखंडी शिडी आहे. आपण याला त्या लोखंडी शिडीने वरती जायचंय. तर चला, आपण त्या लोखंडी शिडीने आता वरती जाऊयात. हम्म. लोखंडी शिड्याने तुम्ही वरती आल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याचा टाका दिसते तुम्हाला. पिण्यायोग्य तर पाणी नाही ते, त्यामध्ये कचरा पडलेला आहे खूप. तुम्ही पाहू शकता. वारं खूप जास्त असल्या कारणाने ते खूप हवा लागते. हम्म. आता तो लोखंडी शिडीचा पॅच कंप्लीट करून आपण वरती चाललोय. तर या ठिकाणी कातळ कोरीत पायऱ्या कोरलेल्या आहेत आणि इथे रोप बांधलेला आहे. तुम्हाला थोडा रोपचा सपोर्ट होईल वरती चढण्यासाठी. तर आपण आता इथून चढत वरती आलोय. इथे एक पाण्याची टाकी इथं. तर इथं बोर्ड लावलेला आहे, पाण्याची संयुक्त पाण्याची टाकी. मोठं पाण्याचं टाक आहे इथे. इथे एक आहे, या बाजूला पण तुम्ही पाहू शकता. इथे पण एक पाण्याचं टाक आहे. म्हणजे एकच पाण्याचं टाकं दिसतंय हे. संयुक्त पाण्याचं टाके, हा. हे आणि हे आणि हे हे एकच एकमेकाला कनेक्ट आहे इथं पाण्याचं टाकी तिन्ही पण. त्यातलं पाणी आता पिण्यायोग्य राहिलेलं नाही. यामध्ये खूप गवत वगैरे पडले आहे, त्यामुळे हे पाणी तर आता काही पिण्यायोग्य राहिलेलं नाही. या ठिकाणी पण पाण्याचं टाक आहे छोटंसं, त्यात पण एवढं काही जास्त पाणी नाही. तर आता पाण्याचं टाकं पाहून आपण पुढे जाऊयात. तर चला, आपण वरती जाऊयात लवकरात लवकर. वरती पोचायचं आपल्याला. हे ते पाण्याचं टाकी आणि इथे एक केव आहे छोटीशी, ते पाहू शकते. या ठिकाणी केव आहे आणि आपल्याला आता जायचंय वरती. जायचंय कसं जायचंय आपण पाहूयात. कुठून वरती जायचं आपल्याला. ते पण एक छोटीशी केव दिसते. हा, या ठिकाणी पण एक छोटीशी केव आहे. पाण्याच्या टाकी पाहून झाले आणि त्या केव आपण पाहून आलेला आहे. आणि इथून आपल्याला वरती जायचंय. हा थोडासा पॅच थोडा हार्ड आहे. या ठिकाणून आपल्याला वरती जायचं असंच, आणि आपण असं वरती गेल्यानंतर आपल्याला तो गुरुंग लागतो आणि तिकडे गुरुंग आहे आणि त्या बाजूला पण एक गुरुंग दिसतं आपल्याला. तर आपण सध्या इथून वरती जाऊयात. चला, तर इथून आपल्याला वरती जायचंय. तर थोडस इथं रिस्की आहे वरती जायला, थोडं अवघड पॅच आहे. थोडा धरायला जागा नाहीये जास्त, त्यामुळं थोडं आपल्याला चढण्यायोग्य जागा तर नाही इथे, तेवढी रिस्क आहे चढायला. पाऊस त्या ठिकाणी कुठे काही जागा नाही धरायला, पूर्ण दगडात वरती जायचं आहे. या ठिकाणून तुम्ही पाहू शकता.
वरती आल्यानंतर या ठिकाणी पण एक केव दिसते आपल्याला. वरती आल्यानंतर पहिले आपल्याला लागतो हा बाले किल्ल्याचा महादरवाजा आणि इकडं आहे एक बुरुज आहे. परिस्थिती बुरुजाची थोडी ढासळलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे आहे प्रवेशद्वार, तिथून आपल्याला वरती जायचंय. इथे भुयारी टाकी असा बोर्ड लावलेला आहे. इकडे एक भुयारी पाण्याचं टाकं दिसते आपल्याला. या ठिकाणी भुयारी पाण्याचं टाकं दिसतंय एक, पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी आहे ती भुयारी पाण्याचं टाकं. त्यात काही दिसत तर नाही आपल्याला सध्या, अंधार आहे खूप, त्यामुळे यात काही आपल्याला दिसून येत नाही काय आहे एवढं. आपण टॉर्च लावून बघण्याचा प्रयत्न करूया त्यात काय आहे नेमकं. काही दिसत नाही त्याच्यात सध्या तर. चला आपण इथून वरती जाऊया आता. चला तर आपण पाण्याचं टाकं बघून त्या ठिकाणी वरती आलोय. पण आता 90% ट्रेक हा कम्प्लीट केलेला आहे. आपण आता पूर्ण टॉपला येऊन पोहोचलेला आहे. शौच खूप आहे त्या ठिकाणी, जुन्या काळचे टॉयलेट पाहू शकता तुम्ही. जुन्या काळातील टॉयलेट आहे या ठिकाणी. बोर्ड पण लावलेला आहे समजण्यासाठी इथं. हे पाहू शकता तुम्ही जुन्या काळातले टॉयलेट्स इथं. आणि हा आहे तो एक बुरुज. आपण जाताना त्या ठिकाणी जावं आता आपण आरकेंडी पैसे. या बाजूला एक बुरुज आहे, आपण त्याची अवस्था पाहूयात काय आहे ते. हा बुरुज पण ढासळलेला आहे, एवढा काही म्हणजे त्याचे पण दगड पडलेले आहेत. एवढा म्हणजे इथे लिहिलेलं आहे बुरुजाची दगड ठिकाण्याची शक्यता आहे, तरी कोणीही बुरुजावर चढू नये. त्या सूचनेचं तुम्ही पालन करायचे. कोणी बुरुजावर चढण्याचा प्रयत्न करू नका, जीवास धोका आहे वरती चढण्यापासून. हे आपला भगवा ध्वज फडकत आहे वरती, आपण तिथे जाऊयात. आपण येऊन पोहोचलोय ह्या ध्वज बुरुजापाशी, ठिकाणी सदरेपाशी येऊन पोहोचलेलो आपण, पाहू शकता तुम्ही. त्या बाजूला दिसतोय तुम्हाला तिथे तेलबेला, तेव्हा पाहू शकता तिथे तेलबेला आहे. या ठिकाणी काय आहे खोलदरी दिसते आपल्याला तिथे, पाहू शकता तुम्ही. पूर्ण नजारा दिसतोय तिकडे, तेलबेला दिसतोय आपल्याला खाली, पाहू शकता तुम्ही. आत्ताच आपण या बाजूने इकडून आलोय, तिथून दिसतो आपल्याला तेलबेला. इथून खाली चाललोय तर या ठिकाणी दिसतंय एक पाण्याचं टाकं दिसतंय आपल्याला. तर चला जवळ जाऊ पाहू पाण्याचं टाकं. चला तर. पाण्याचं टाकं, किती पाण्याचं टाकं, याची खोली जास्त असू शकते त्या पाण्याच्या टाकीची. या ठिकाणी एक पाण्याचं टाकं दिसते, पण यात सध्या तरी पाणी नाही, कोरडं आहे पाण्याचं टाकं पूर्णपणे. या ठिकाणाहून आपल्या इकडे दिसते बेस विलेज, आपल्या धनगडाचं आपल्या गाव. या ठिकाणाहून तुम्ही खालच्या नजराचा आनंद घेऊ शकता इकडचा. तर आता आपण पूर्ण गडावरती फिरलेलो आहेत. तर आता आपल्याला खाली जायचं आहे मार्कंडी साईडला. तर आपण आता गड उतार करूयात. तर आता आपल्याला 9:15 वाजलेत आता. आपण आय थिंक 8:30ला स्टार्टिंग केलं तर गडावरती चढायला. आपल्याला जवळजवळ 1.5 तास लागलेला आहे वरती येऊन. किल्ला पाहून झालाय आपला 1.5 तासात पूर्ण. आणि हे एक धान्याचं कोठार दिसतंय आपल्याला, तर मी तुम्हाला ते धान्याचं कोठार दाखवतो.
या ठिकाणी आहे ते धान्याचे कोठार. त्याची अवस्था पूर्णपणे ते पडलंय. त्याचे दगड वगैरे पूर्णपणे ढासळलेत खाली. आता काहीच त्याचे भिंती राहिलेल्या आहेत. अर्धे-अर्धे पडलेल्या पण आहेत. तर चला आपण आता गडावरून खाली जाऊया. तर चला. तुम्ही जेव्हा उन्हाळ्यात गड किल्ले फिरता तेव्हा तुम्हाला ह्या पाऊलवाटा पूर्णपणे पाहण्यास मिळतात. त्यामुळे तुम्ही सर्व काही गोष्टी गडावरच्या पाहू शकता. जेव्हा तुम्ही पावसाळ्यात ट्रेक करता त्यावेळेस ह्या वाटा पूर्णपणे बुजलेल्या असतात. गवत वाढलेलं असतं पूर्णपणे. त्यामुळे तुम्हाला काही काही गोष्टी पाहायला मिळत नाही. आता आपण गड उतरायला घेतलेला आहे. आता आता गड उतरवतोय आपण आणि आपल्याला आता मार्कंडीच्या साईडला जायचंय. तर भरपूर टाईम झालेला आहे. तर आपण जाऊयात मार्कंडी साईडला जाऊया आपण. त्यावेळेस सांगितलं होतं की एक रस्ता आपल्या गडावरती जातो आणि एक रस्ता हा रस्ता जातो गडावरती जातो इकडे आणि दुसरा रस्ता इकडं मार्कंडीच्या साईडला येतो. इथं बोर्ड पण लावलेला आहे मार्कंड मेट. या जागेला ते मार्कंड म्हणतात. ही जागा इंस्टाग्राम रील्समुळे ही जागा खूप फेमस झालेली आहे. या ठिकाणी खूप अशा पोस्ट आणि इंस्टाग्रामवरती रील्स फेमस झालेल्या आहेत. चला तर आपण तिथपर्यंत जाऊयात. जास्त कोणी रिस्क घ्यायची नाही इथे चढण्याची. कारण खाली पूर्ण दरी आहे. इथून तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूला पूर्ण खोल दरी आहे. त्यामुळे कोणी जास्त रिस्क नाही घ्यायची इथे चढायला.